कविप्रवी शो यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. मालगुडी टिफिन्स प्युअर व्हेज हा डी.पी. रोड आहे. कोणता डी.पी. रोड? राजाराम पुलाकडनं सिंहगड रोडवरून जर आपण येणार असाल तर राजाराम ब्रिज क्रॉस केल्यानंतर उजव्या हाताला वळल्यानंतर सरळ येणारा तो डी.पी. रोड. त्या रोडवर हे मालगुडी टिफिन्स प्लस 4 सीझन्स किचन अँड बार असे 2 सेगमेंट, एकच ओनर. म्हणजेच हा मालगुडी टिफिन्स प्युअर व्हेज जो आहे हा प्युअर व्हेजिटेरियन लोकांसाठी असलेलं एक छोटंसं रेस्टॉरंट, पण अतिशय सुंदर असं रेस्टॉरंट. पूर्ण काही मी तुम्हाला आतला नजारा दाखवणार नाही, पण या मालगुडी टिफिन्सचा हा थोडासा अंतर्गत नजारा बघून घ्या. डी.पी. रोड हा रोड जिथं संपतो तिथून आपण डाव्या हाताला वळालो की म्हात्रे ब्रिज आणि नळ स्टॉपकडं जाणारा रस्ता. इथे वॅलेट पार्किंग आहे. डे टाईम आहे. डे टाईमला एक वॉचमन इथे असतो. 4 सीझन्स हे जे हॉटेल आहे ते आहे किचन अँड बार. आता हा जो बार आहे याच्यामध्ये स्पेशालिटी अशी आहे की हे बघा, हे वॅलेट पार्किंग इथे तुम्हाला मी जो वॉचमन दाखवला, दिवसा एक वॉचमन असतो आणि जेव्हा 7 PM पासून गर्दी वाढते तेव्हा या दोन्ही हॉटेलचे मालक एक असल्यामुळं वॅलेट पार्किंगला 3 वॉचमन असतात. आपण आता मालगुडी टिफिन्स हा जे काय व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे त्याच्यापासून आपण खाली चाललो आहोत आणि आपण 4 सीझन या हॉटेलच्या कॅम्पसमध्ये आपण आता आलो आहोत. हा सगळा एरिया वॅलेट पार्किंगसाठी संध्याकाळच्या वेळेस फुल असतो. कारची अक्षरशः रांग असते आणि इथे तुम्हाला 4 सीझन्स हे जे काही रेस्टॉरंट आहे, बार प्लस रेस्टॉरंट, बार प्लस किचन, हे इथे आहे. तथापि या ठिकाणी आपल्याला 4 व्हीलर लावण्याची ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था तर नक्कीच आहे. मग असं आहे का की 2 व्हीलरवाल्यांनी यायचंच नाही का? बिलकुल नाही. तर 2 व्हीलरसाठी सुद्धा इथे प्रशस्त पार्किंग व्यवस्था आहे. मित्रांनो, पुण्यासारख्या शहरात डी.पी. रोडवर ॲम्पल स्पेस फॉर पार्किंग फॉर 4 व्हीलर्स ॲज गुड ॲज फॉर 2 व्हीलर्स. पहा, तुम्हाला मी हे दाखवतो आहे. डे टाईमला मी आलो आहे. इतकं प्रशस्त पार्किंगची सोय असलेलं हे डी.पी. रोडचं हॉटेल. जे शाकाहारी लोक आहेत त्यांच्यासाठी मालगुडी टिफिन्स आणि ज्यांना ड्रिंक्स करायचं आहे त्यांच्यासाठी 4 सीझन्स हे आपलं बार आणि किचन. हा मी फक्त पार्किंगचा एरिया तुम्हाला दाखवतो आहे की किती प्रशस्त पार्किंग आहे. त्यामुळे ह्या एरंडवणे एरियातल्या सगळ्या रसिक बांधवांनी उगाच दूरवर जात बसण्यापेक्षा ज्यांना डे टाईमला वेळ आहे त्यांनी जरूर इथं व्हिजिट करा. ज्यांना इव्हिनिंगला वेळ आहे ऑफिस आवर्सनंतर त्यांनीसुद्धा इथं या. पार्किंग विच इज फ्री ऑफ कॉस्ट. प्रशस्त पार्किंगसाठी जागा, खूप सुंदर हिरवाई इथे मेंटेन केलेली आहे. मी मुद्दाम या हिरवाईवर कॅमेरा मारतो आहे. शेवटी माणसाला काय हवं असतं? निसर्गाच्या सानिध्यात त्याला मिळालेले फुरसतीचे क्षण चांगले जावेत, ते क्षण कायमचे त्याच्या आठवणीत राहावेत, याच्यासाठी तर माणूस कमवत असतो ना, धडपडत असतो.
आणि मग रिकाम्या क्षणांमध्ये एक योग्य विरंगुळा स्वतःच्या मनाला देण्याचा तो प्रयत्न करतो. त्यासाठी डी पी रोडवरती हे एक उत्तम ठिकाण, मालगुडी टिफिन्स अँड फोर सीझन्स किचन अँड बार. आता ह्या फोर सीझन्स किचन अँड बार इथं आपण शिरतो आहे. ह्या एंट्रीला आपण आलो आहे. तुम्हाला मी जस्ट गार्डनची टेबल अरेंजमेंट इथं दाखवतो आहे. खूप छानरित्या ग्रीनरी मेंटेन केलेली आहे. डे टाईमला आलात तर इथं तुम्हाला ही फॅनची व्यवस्था आहे. अतिशय मनमिळावू असा स्टाफ. डे टाईमला इथं जी आपण हिरवाई उपभोगतो आहे त्याचा मेंटेनन्स कशा पद्धतीने चालतो पहा. कारण ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही संध्याकाळी हॉटेलमध्ये येता तेव्हा तुम्हाला दिसत नाहीत. तर हा जो स्टाफ राबत असतो दिवसभर त्यांचे हे कष्ट असतात, म्हणून संध्याकाळी आपण इथं एन्जॉय करू शकतो. ही हिरवाई टिकून राहण्यासाठी पहा, याला योग्य त्या वेळेस खत पाणी झाडांना केलंच पाहिजे. सध्या IPLचा मौसम आहे, त्याच्यामुळे इथं ही मस्तपैकी स्क्रीनची व्यवस्था केली आहे. आणि IPL आहे म्हणूनच स्क्रीनची व्यवस्था आहे असं नाही आहे. समजा फुटबॉल वर्ल्ड कप आहे, तुम्ही इथं 4 मित्रांच्या सोबत मस्तपैकी ड्रिंक्स घेत त्या मॅचेसचा आस्वाद घेऊ शकता. पहा, सुंदर ग्रीनरी आणि या स्क्रीनवरती तुमच्या आवडीचं क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, लॉन टेनिस आहे. अशा तुम्हाला स्पोर्ट्सची आवड असेल तर ते चॅनल चालू असतात. त्यामुळं या फोर सीझन्स आणि मालगुडी टिफिन्स या ओनरना मी मनपूर्वक नमन करतो की या DP रोडच्या परिसरामध्ये इतक्या सुंदररित्या आपण जागेचा वापर करत लोकांना आनंद देण्यासाठी जणू काही आपण जीवनभर कटिबद्ध आहोत अशा पद्धतीने आपण हा सेटअप उभा केला आहे. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर डे टू डे बिझनेस. मित्रांनो, या फोर सीझन्स या बार अँड किचन या रेस्टॉरंटमध्ये आपण आता प्रवेश करणार आहोत. एखादा मोठा सेटअप असा उभा करायचा, त्याच्यामागं काहीतरी त्या व्यक्तीचं स्वप्न असतं. आता आपण या हॉटेलमध्ये एंटर झालो आहे, फोर सीझन्स बार अँड किचन. मी तुम्हाला मुद्दाम या प्रवेशद्वारापासून पूर्ण रेस्टॉरंटचा नजारा दाखवतो आहे. अशा पद्धतीने टेबल अरेंजमेंट आहे. सेंटरला तुम्ही अक्षरशः 12 मेंबर्स किंवा 14 मेंबर्स या सेंटरच्या टेबलवर बसू शकता. आणि ही एक रांग आहे, 4 मेंबर्स तुम्ही एन्जॉय करू शकता एकत्र. साईडला ही ग्रीनरी मेंटेन केलेली आहे. याच्यासाठी सुद्धा आपल्या या मालगुडी टिफिन्स आणि फोर सीझन्सचे मालक, त्यांचा स्टाफ कष्ट घेत आहेत. सो त्यांना या कष्टांना खूप खूप मी सॅल्यूट करतो. त्याच्यानंतर तुम्हाला मी हा दुसरा एक सेगमेंट दाखवतो आहे, रेस्टॉरंटचाच भाग. अशा पद्धतीने ही टेबल अरेंजमेंट आहे. आत्ता मी जिथं टेबल फोकस केली आहेत त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही 12 मेंबर्स जर एका वेळी आलात तर तुम्ही ही टेबल जॉईन करून एकत्रामध्ये पार्टीचा आस्वाद घेऊ शकता. या ठिकाणी मित्रांनो, डे टाईमला हॅपी टाईम्स जे काही तुम्हाला सुविधा द्यायच्या असतात ती इथं नक्की आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या ठिकाणी तुम्हाला ड्रॉट बियर पण मिळते, विस्कीज पण मिळतात. समजा तुम्ही एक पेक घेतला, काही विस्कीजच्या वरती स्कीम आहे, एक 60 mlचा पेक घेतला तर दुसरा 60 mlचा तुम्हाला फ्री मिळतो. म्हणजेच तुम्ही तुमच्या हृदयातल्या मित्रासोबत इथं येऊन डे टाईमला सुखदुःखाच्या गप्पा मारू शकता. अशा पद्धतीने एक DP रोडवरचं एक सुंदर हॉटेल असंच मी याचं वर्णन करीन. सध्या डे टाईम आहे, संध्याकाळचे जवळपास 5:15 वाजले आहेत. म्हणून गिराईक काही डे टाईमचं येऊन गेलेलं आहे. गर्दी नसते असं नाही आहे इथे. तथापि ड्रॉट बिअरच्या बाबतीत मला या मालकांना सुचवावंसं वाटतं की एका मगवर एक मग फ्री असं जर तुम्ही ठेवलं तर कदाचित आपल्याकडं येणाऱ्या लोकांची संख्या नक्की वाढेल. शेवटी कसं आहे, सामान्य माणूससुद्धा तुमच्या हॉटेलकडं ॲट्रॅक्ट झाला पाहिजे. संध्याकाळी गर्दी असते ते ठीक आहे, पण
डे टाईमचा सुद्धा काउंटर ॲज ए हॉटेल ओनर तुम्ही हा काउंटर कसा हालेल आणि कसा आपल्याला पे अँड अलाउन्सेस ऑफ आवर स्टाफ मेंबर्स हे निघतील याच्याकडे नक्की लक्ष द्यावं लागेल. शेवटी बिझनेस इज नथिंग बट इट इज अ 24 hours सर्व्हिस असं जे म्हटलं जातं. त्यासाठी प्रत्येक हॉटेल ओनरनी स्वतःचा फायदा कसा वाढेल याच्याकडं नक्कीच ते पाहत असतात. पण मला जाता जाता सुचवावंसं वाटतं की डे टाईमला तुमच्याकडे या ज्या स्कीम्स आहेत त्या जर वाढवल्यात तर अतिशय उत्कृष्ट होईल. सध्या पिचर एक तुम्ही पिचरची ऑर्डर दिलीत ड्रॉट बिअरची तर तुम्हाला अजून एक पिचर फ्री मिळतो. हा रूल 11 ते 6 या हॉटेलमध्ये लागू आहे. DP रोडच्या आसपास राहणाऱ्या एरंडवणे परिसरातल्या सर्व अशा रसिक बांधवांना मी जाहीर आव्हान करतो की कुठेतरी दूरवर जाऊन उगाच पेट्रोल जाळत बसण्यापेक्षा फोर सीझन्स आणि मालगुडी टिफिन्स जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर इथे ड्रॉट बिअरचा आस्वाद घ्या. स्नॅक्समध्ये मिळणारं शेंगा, चकली, चिवडा हे एन्जॉय करा. मित्रासोबत छान गप्पा मारा, मैत्रिणीसोबत छान गप्पा मारा आणि मालगुडी टिफिन्सचा व्हेजिटेरियन जेवणाचा पण आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला पार्किंग प्लेसबद्दल मी इनिशियलीच माहिती दिलेली आहे. त्यामुळं अतिशय एक उत्कृष्ट ठिकाण, सुंदर निसर्गसंपदा इथे छान मेंटेन केलेली आहे. त्यामुळं मला तरी या हॉटेलचं खूप खूप अप्रूप वाटतं आहे. सुंदररित्या मालगुडी टिफिन्स आणि हे फोर सीझन्स बार अँड किचन अतिशय सुंदर ठिकाण मला वाटतं आहे या एरंडवणे आणि DP रोडच्या परिसरामध्ये. तसं पाहिलं तर हा DP रोड ही हॉटेल लाईनच झाली आहे. परंतु या हॉटेल लाईनला तुम्हाला खरोखर जो तुम्हाला मोकळा वेळ मिळाला आहे तो मोकळा वेळ तुमच्या आयुष्यभर कसा लक्षात राहील हे जर तुम्ही मनामध्ये ठरवत असाल तर मला असं वाटतं नो अदर प्लेस दॅन धिस फोर सीझन्स हॉटेल विथ स्क्रीन. पुन्हा एकदा स्क्रीन मी तुम्हाला बाहेरनं दाखवतो आहे. तुम्हाला तुमची पोटेन्शियल ज्या पद्धतीने आहे संध्याकाळी येऊ शकतो ऑफिस आवर्सनंतर. तुम्ही जर सिंहगड रोड राहणार असाल तर तुम्ही या हॉटेलमध्ये ब्रेक घेऊ शकता, तुमच्या मीटिंग्स करू शकता, इथे तुमच्या काही बिझनेस पॉलिसीज इथं डिस्कस करू शकता. सुंदर ठिकाण आहे. पार्किंग तुम्हाला झंझट नाही आहे, मी गाडी कुठे लावली या टेन्शनमध्ये तुम्हाला काही घ्यायचं नाही आहे, तुम्हाला काही खायचं नाही आहे. त्यामुळं एक अतिशय सुंदर असं ठिकाण मला तरी वाटतं की या फोर सीझन्सला प्रत्येक पुणेकरांनी नक्की व्हिजिट करा. तुम्ही एकदा व्हिजिट कराल ना तर तुम्ही या हॉटेलच्या कायमचं प्रेमात पडाल. हे मी अगदी एक निर्विवाद सत्य तुम्हाला सांगतो आहे. होतं काय मित्रांनो, पुणे शहर चारी बाजूंनी पसरलं आहे. पण कधीकधी जेव्हा मित्राच्या सोबत मैत्रिणीसोबत बसायची वेळ येते अशी बसायची अंडरलाईन, तेव्हा तुम्हाला ऑप्शन जेव्हा तुम्ही डोक्यात चेक करता तेव्हा मी तुम्हाला सांगेन अरे DP रोड, एरंडवणे एरिया, नियर मंगेशकर हॉस्पिटल, म्हात्रे ब्रिज, राजाराम ब्रिज, या सगळ्या तुम्हाला कोणत्याही रोडला जाण्यासाठी ॲक्सेस सहज उपलब्ध असलेलं हे ठिकाण आहे. DP रोडवर आहे. एकदा नक्की तुम्ही या फोर सीझन्स या बार अँड किचनला अवश्य भेट द्या आणि मालगुडी टिफिन्स या शाकाहारी हॉटेललासुद्धा नक्की भेट द्या. तुम्हाला नक्कीच समाधान लाभेल आणि मी तुम्हाला एकदा व्हिजिट करा हे सांगतो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं व्हिजिट करा असं सांगण्याची आवश्यकताच भासणार नाही. पुन्हा एकदा मी ज्या ठिकाणी स्क्रीन लावलेला आहे त्या ठिकाणी मी आलो आहे. इथेसुद्धा इतक्या मुबलक प्रमाणात टेबल आणि चेअर्स अरेंज केलेल्या आहेत. सध्या IPLचा सीझन असल्यामुळं या ठिकाणी संध्याकाळी खूप छानपैकी गर्दी असते. मित्रांनो, फोर सीझन्स या हॉटेलचा हा परिसर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. इफ यू वॉन्ट प्रायव्हसी, इथं तुम्हाला 3-4 टेबलची ही अरेंजमेंट आणि सुंदररित्या इथेसुद्धा स्क्रीन. त्यामुळं अशा कंपार्टमेंट असलेल्या परंतु योग्य ती तुम्हाला प्रायव्हसी देत तुम्हाला मॅचेसचा आस्वाद पण मिळावा याच्याकडं कटाक्षाने लक्ष देणारं हे एस्टॅब्लिशमेंट. त्यामुळं फोर सीझन्स हे हॉटेल DP रोडवरचं मला तर हे खूप भावलं आहे. पहा, तुम्ही इथं समजा एक 40-45च्या ग्रुपने आलात, 40-50च्या ग्रुपने आलात, कंपनीची काही मीटिंग आहे,
तिथेही तुम्ही इथे मस्तपैकी अरेंज करू शकता. प्रशस्त जागा, मनमिळावू स्टाफ आणि फूड क्वालिटी दी बेस्ट. ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांच्यासाठीही मस्त आहे ठिकाण. ज्यांना व्हेजिटेरियन आवडतं, शाकाहारी आहेत, त्यांच्यासाठी मालगुडी टिफिन्स आहेच आहे. एकच ओनर या 2 इन्स्टिट्यूट चालवत आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी, बिझनेससाठी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो मी. कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनलतर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा. त्यांचा प्रत्येक सीझन, ॲज फार ॲज समर सीझन इज कन्सर्न, हा बिअरचा सीझन आहे. मी पुन्हा एकदा सजेशन देतो की ज्याप्रमाणे इतर हॉटेलमध्ये मगवर मग फ्री असतो या तुमच्या हॅपी मोमेंट्सच्या टाईममध्ये, म्हणजेच सकाळी 11 ते संध्याकाळी 6पर्यंत, त्याच पद्धतीने तुम्ही इथं इम्प्लिमेंट केलं पाहिजे. म्हणजेच एखादा व्यक्तीसुद्धा इथं येऊन तुमच्याकडं उन्हाळ्यामध्ये चिल्ड बिअरचा, ड्रॉट बिअरचा आस्वाद घेऊ शकेल. पिचर घेण्याची एकट्या व्यक्तीची कॅपॅसिटी नक्की असते, पण फ्री मिळणारा दुसरा पिचर संपवण्याची त्याची पात्रता नसते, त्याची कॅपॅसिटी नसते. 4 8 ग्लास बिअर तो पिऊ नाही शकत. म्हणून दोघं जर आले तर त्यांना एका मगवर 1 मग फ्री अशी स्कीम नक्की या हॉटेलमध्ये असावी. तर मला असं वाटतं की दिवसासुद्धा आपण इथं या 4 सीझन्स बार अँड किचनमध्ये नक्की गिराईक खेचू शकाल. कारण दिस इज द सेंटर पॉईंट ऑफ पुणे सिटी, एरंडवणे एरिया. इथून तुम्हाला DP रोडवरून सगळीकडे ॲक्सेस सहज आहे. म्हात्रे ब्रिजवरनं तुम्ही जाऊ शकता नळस्टॉपकडे. इथून तुम्हाला कुठेही जाता येतं. कर्वे रोडला जा किंवा डेक्कनकडे जा. मला असं वाटतं मित्रांनो की धडपडणाऱ्या व्यक्तीला कुठेतरी प्रोत्साहित करावं, कुठेतरी मला ज्या भावना वाटतात, मला जे वाटतं ते त्याला सांगावं, मनातली गोष्ट. यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे. मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. डू विजिट मालगुडी टिफिन्स अँड 4 सीझन्स बार अँड किचन which are adjacent and run by one owner only. पुणे DP रोड, राजाराम ब्रिजकडनं तुम्ही जर येणार असाल सिंहगड रोडवरनं, तर तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे आणि सरळ यायचं आहे DP रोडवरून म्हात्रे ब्रिजकडं. तिथे तुम्हाला सिद्धी बँकवेटनंतर जो काही एक U-टर्नसाठी पॅच ठेवलेला आहे, तिथून U-टर्न घ्यायचा आहे आणि लगेच 2-3 सेकंद तुमची कार किंवा 2 व्हीलर चालवली की लेफ्ट हँडला तुम्हाला मालगुडी टिफिन्स आहे आणि 4 सीझन्स त्या मालगुडी टिफिन्सपासून खाली आतमध्ये यायचं आहे. हा तो 4 सीझन्सकडं येणारा हा रस्ता आहे. मी पुन्हा एकदा मुद्दाम पिक्चरमध्ये दाखवतो आहे. ज्या व्हेकल्स जात आहेत तुम्हाला इथून दिसत आहेत, इट इज DP रोड विच इज व्हेरी फ्लोईंग रोड. जेव्हा ऑफिसेस सुटतात तेव्हा हा रोड पॅक असतो, खूप ट्रॅफिक असतं या रोडला. मित्रांनो, मला असं वाटतं की माझ्या या बोलण्यावरनं तुम्हाला या 4 सीझन्स आणि मालगुडी टिफिन्स याचं महत्त्व नक्कीच पटलं असेल. डू व्हिजिट मालगुडी टिफिन्स फॉर युअर ग्रुप पार्टीज. ऑफकोर्स, इफ एनीबडी इज इंटरेस्टेड इन ड्रिंक्स, डू व्हिजिट दिस 4 सीझन बार अँड किचन. आय एम फोकसिंग फ्रॉम आउटसाइड टू धिस 4 सीझन्स हॉटेल. मित्रांनो, अतिशय निसर्गरम्य ठिकाण आणि खूप छान तुम्हाला तुमच्या या अनफॉर्गेटेबल ज्या मोमेंट्स असतात मैत्रीमधल्या, त्या इथं सेलिब्रेट करण्यासाठी याच्यापेक्षा जास्त चांगलं ठिकाण मला तर नाही वाटत की पुण्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी दुसरं कुठलं असेल. सो पुन्हा एकदा या हॉटेलच्या ओनरना, या हॉटेलच्या स्टाफला, या हॉटेलसाठी राबणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, खालपासून ते मॅनेजरपर्यंत सर्वांना मी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो आणि यांच्या भरभराटीसाठी लाख लाख माझ्या कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा अर्पित करतो. मिस्टर संखपाळ सर इथले ते मॅनेजर आहेत, त्यांना आपण थोडंसं बोलतं करणार आहोत. संखपाळ सर, जे काही तुमची पोस्ट असेल ती, किचन सुपरवायझर, तुम्ही किचन सुपरवायझर आहात, ठीक आहे, महत्त्वाची पोस्ट आहे. या हॉटेलसाठी मी आत्ता काही सजेशन दिली आहेत सर. तर डे टाईमला तुम्ही मग टू मग फ्री अशी एक स्कीम नक्की चालू करा, असं मला तुम्हाला सुचवायचं आहे. तुम्ही ते मालकांपर्यंत माझा हा निरोप नक्की पाठवा. नक्की. आणि तुमच्या कार्याससुद्धा मी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. शेवटी संखपाळ साहेब, कसं असतं, तुम्ही काय आणि मी काय, आपण मध्यमवर्गीय आहेत. हो. आपण आपल्या मालकांनी, ज्यांनी आपल्याला पोटपूजेला लावलं आहे,
ज्यांच्यामुळं आपण 2 टाईम खातो आहे आपला परिवार, त्या मालकांच्याविषयी, त्यांच्या भरभराटीविषयी तुमच्या आणि माझ्या मनात चांगल्या भावना नक्कीच असतात ना. हो साहजिकच. त्याच चांगल्या सद्भावनेनेच मी सजेशन दिलेलं आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारे त्यामध्ये गैर समजू नका. नाही मला जे वाटलं ते मी फक्त बोललो आहे की या हॉटेलची अजूनही भरभराट होऊ शकते, की काही स्कीम्स अर्थात जे काही फायनान्शियल आस्पेक्ट असतात ते त्यांनी स्वतः चेक करावेत. पण मला असं वाटतं की त्याच्यामधनं काही ना काही 10 पैसे नक्की जास्त मिळत जातील. इट इज माय एक्सपिरियन्स ॲज फार ॲज अ यूट्यूबर इज कन्सर्न. संकपाळ साहेब, तुम्ही आणि तुमचे अधिकारी ज्यांनी मला परमिशन दिली हा व्हिडिओ बनवण्याची, त्यांचेसुद्धा मी लाख लाख आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व या मालक लोकांसाठी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो आणि या व्हिडिओ तिथंच थांबतो. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर लॉट बिझनेस आहे.